सन्माननीय अमरदादा मिसाल या स्पर्धेचा आनंद घेत असताना या भव्य व्यासपीठाच्या अगदी समोरून त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये। फार मोठं व्यक्तिमत्व या नेरळ परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्यानं त्यांचा हातभार आपण पाहिलाय आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांचा बहुमूल्य वेल खऱ्या अर्थानं आयोजकांसाठी फार आनंद देऊन जातो, यात मात्र शंका नाहीये। जाऊया सेमीफायनल नंबर 1 मध्ये। थोडं स्पीड अप करा मित्रांनो, सहकार्य करा। अंतिम सामना अजूनही आपल्याला खेळवायचा आहे आणि या प्रखर उजेडात सूर्याच्या किरणांमध्येच आपण मेगा फायनल खेळवूयात यात आशेनं 3 ओव्हरची मॅच आहे। सेमीफायनल नंबर 1 तुम्ही पाहताय। खूप खूप साऱ्या शुभेच्छा दोनही टीमला। गेम इज ऑन। सेमीफायनल नंबर 1 जे तुम्ही या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 मॅच मध्ये केलंय ते पुढे नेण्यासाठी आणि या स्पर्धेतील चॅम्पियन्स पद मिळवण्यासाठी इथून आता सेमीफायनल मध्ये जिंकणं फार अनिवार्य आहे। इथून एका संघाचा प्रवास इथे सांभेल, कोणता संघ पुढे सरकेल। पहिलाच बॉल घेऊन तयार तुषारचा पहिलाच बॉल आसमानी आला, आसमान दाखवलंय। पहिल्याच बॉल मध्ये पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। ऍक्शन रिप्ले केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्लॉट मध्ये बॉल होता, काय फटका बॅट्समन परेशच्या बॅट मधून येत असताना टॉस गमावल्यानंतर प्रत्युत्तर देणं फार गरजेचं आहे आणि याचं उत्तर या बॉल वरती दिलंय। पहिल्याच बॉल मध्ये 6 या धावसंख्येने धावसंख्याचं अकाउंट ओपन केलंय। तुषारचा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळी यतीन उपस्थित आहे। यतीन सुखरूपरित्या बॉल पकडतोय, उचलतोय, तोपर्यंत फेकेपर्यंत धाव मिळते ती फक्त एक सिंगल स्ट्राइक रोटेशन। पहिल्याच बॉल मध्ये 6 धावा आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये सिंगल स्ट्राइक रोटेशनचं काम एक समजूतपूर्वक क्रिकेट या महत्वाच्या मॅच मध्ये करत असताना बॅटिंग मार्कवरती परेशला पाहताय। 2 बॉल मध्ये धावसंख्या 7 धाव फलकावरती सेमीफायनल नंबर 1 या स्पर्धेची याच साठी केला होता अट्टास। खऱ्या अर्थानं शेवट गोड व्हावा। सुरुवात चांगली झाली दोनही संघांची या स्पर्धेमध्ये, परंतु शेवट फार महत्वाचा असतो। इथे कल्पेचा फटका, नसरात्मक क्लासिकल शॉट, पाठवला बॉल वावराच्या बाहेर सीमा रेषेच्या पलीकडे। 6 धावसंख्येसाठी या मॅच मधील दुसरा षटकार। जबरदस्त फटका होता, शरीर भेदी बॉल होता, लाईन शरीर भेदी होती आणि त्याचा फायदा घेत असताना कल्पेश जाधवला पाहताय। पुन्हा एकदा कल्पेशचा बॉल फटका कट करायचा होता डीप पॉइंट मध्ये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न। इथून रन मिळते ती 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्या होती 4 बॉलच्या समाप्तीनंतर। किती धावांपर्यंत पोहोचेल धामोदे संघ या मॅच मध्ये? अंतिम 2ही षटक अजूनही बाकी आहेत। या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय। पॉवर प्ले नंबर 1 मध्ये पॉवरफुल सुरुवात केली मी तर म्हणेल। कल्पेश जाधव 2 बॉल 7 वरती खेळतोय, तर परेश देखील 2 बॉल 7 या धावसंख्येवरती खेळतोय। म्हणजे फार चांगला तालमेल 2 फलंदाजांमध्ये। कल्पेश जाधवला तुम्ही पाहताय। अंतिम बॉल लास्ट बॉल पॉवर प्लेच्या षटकातील फुल टॉस बॉल हवेमध्ये, यतीन डाऊन द बॉल, कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाहीये। पास बॉल हवेमध्ये, यतीन डाऊन द बॉल, कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाहीये, पकडली। दोन षटकांमध्ये 42 धावा धावफलकावरती।
KTC live.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करेल. पुन्हा एकदा आपल्या समवेत KTC लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी. अंतिम स्लॉगचे षटक 42 धावा आहेत. कल्पेच्या विरोधात टॅप करायचा होता बॉल. रायझिंग डिलिव्हरी घेत असताना अचानकपणे उचली घेतोय बॉल. निर्धाव चेंडू येतोय. पहिला बॉल 1 बाउंसचा इशारा पंचांचा. पहिलाच बॉल इथे निर्धाव येतोय. दीपक बॉलिंग मार्क वरती जबरदस्त बॉलिंग मलिंगा स्टाईलनं ऍक्शन बॉलिंग करते. हेलिकॉप्टर लुक दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. यतीनचे प्रयत्न अपुरे पडतील. मिळाली लांबी मिळाली रुंदी. बॉल छूम अंतर होते सीमापार षटकार. 6च्या मदतीने धाव संख्या 48 अंकावरती. 48 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस टीम. धामोते टॉस गमावल्यानंतर घेतलेला निर्णय चुकीचा नसतो, चुकीचा निर्णय असतो. खऱ्या अर्थानं मनामध्ये केलेली पराभवाची विनंती आणि तिथून आता मात्र धावा 48 धावा बॉलवरती. नाणेफेक गमावली होती जरूर. पराभवाची भीती होती परंतु न खचता न डगमगता जबरदस्त बॅटिंग. पुन्हा टप्प्याचा बॉल यावेळी पंच सांगत असताना निर्धाव चेंडू येतोय. पंच स्टेबल आहेत. वाईड बॉलचा इशारा पंचांचा निर्णय येतोय. चला पंचांशी वाद घालू नका. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज बी फास्ट. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद आपण घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. वाईट बॉल नाही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती 49. धाव संख्येत वाढ होते. 49 48 होत्या. वाईट बॉल 49 झाल्यात. 2 बॉल संपले. दीपकचे 4 बॉलचा खेळ अंतिम बाकी आहे. ऑफिशियल फायनल डिसिजन. वाईट बॉल नाहीये. निर्धाव चेंडू. डॉट बॉल येतोय. धाव संख्या इथे 48. बॉल नंबर 4 शरीर भेदिया बॉल पंचांकडे लावली अपील होती. अपील फेटाळत असताना पंच इथून रन मिळते. 1-1च्या मदतीने धाव संख्या 49 अंकावरती. 49 ऑन स्कोर कार्ड. अंतिम 2 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका. सोनूच्या बॅट मधून 3 लगातार षटकार. मागील बॉल मध्ये आपण पाहिलेत सोनू तब्बल 4 बॉल केला. 19 धावा त्याने जमवल्यात. ऑन स्ट्राइक सोनू. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सोनूचा फटका मिडल ऑफ द बॅट झाला. क्षेत्ररक्षक जज करतोय. अंतिम क्षणी चांगली फिल्डिंग. धावा इथे वाचवल्या. तिसरी साडी निघाल्यात कल्पेश वेगानं. आणि इथे फलंदाज होतोय. बाद पंच सांगतील कोणत्या एंड वरती फलंदाज बाद झालाय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज बाद झाला. इथून कल्पेश जाधव इथून मात्र माघारी परतोय. धाव संख्या येते धाव फलकावरती. पन्नास धावा धाव फलकावरती. पन्नास धावा धाव फलकावरती. एक महत्वाचा नियम तुमच्यापर्यंत सांगतो. पंचांना ज्यावेळी वाटेल ना त्याच वेळी रिव्ह्यू घेतील. कोणत्याही टीमला रिव्ह्यू नाही. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला. इथून 2 धावा ऍड होतील. 51 धावा धाव फलकावरती.
51 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल. अंतिम बॉल, शेवटचा बॉल बाकी आहे. 17-3 अद्याप तरी धावा आहेत त्या 51. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल? शेवटचा बॉल फटका आलाय चांगल्या रीतीने अलॉंग द कार्पेट. वेगानं बॉल आलाय, क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतायत. इथे कलेक्शन खराब. 2 तर कंप्लीट झाले, तिसरी साठी निघायचं होतं आणि इथून फलंदाज होतोय बाद. 2 ऍड होतील. धावसंख्या 53 अंकावरती. 18 बॉल मध्ये 53 जमवल्यात त्या धामोते टीमनं. आता 18 बॉल मध्ये सेमीफायनल मध्ये फायनल मॅच मध्ये पोहोचण्यासाठी 54 करायच्यात. त्या बिरदोले संघाला टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. हॅलो, आपल्या या स्पर्धेला आपल्या ग्रामपंचायतच्या कार्यसम्राट सरपंचा सौ मेघाताई अमर मिसाल यांचे पती, म्हणजे आमच्या ग्रामपंचायतचे जे कामाच्या बाबतीत बोलायला जाल तर काम पुरुष म्हणून आम्ही त्यांना ओळखतोय, ते कर्जत तालुका युवा सेना प्रमुख श्री आणि कर्जत तालुका माजी सभापती श्री अमर तुकाराम मिसाल इथे उपस्थित झालेले आहेत. तरी त्यांनी स्टेजवर येऊन बसावे मी अशी त्यांना विनंती करतो. आणि त्यांचा मान सन्मान करण्यासाठी अर्जुन मोगे आणि दिनेश मेहतर यांना विनंती करतो की त्यांचा मान सन्मान करावा. यस, नक्कीच पाहतो आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्याची मी विनंती करतोय. हा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मान्यवरांनी दिला. कर्जत तालुक्याचे माजी सभापती अमरजी मिसाल यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. कॅमेरामॅन आमच्या विनंती करतोय की आपण कॅमेरा कव्हर करायचंय. स्क्रीनवरती आपण पाहताय धाडशी व्यक्तिमत्व, सातत्यानं कार्यामध्ये सतत पुढाकार घेणारे आमचे अमरदादा मिसाल यांचा सन्मान होत असताना स्क्रीनवरती आपण पाहताय. या स्पर्धेची मायेची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. आयोजकांवरती असलेलं प्रेम अनेक बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी दिला. त्यांचं पुन्हा एकदा मी कालभैरव चषक मध्ये सहर्षमय स्वागत करतो. चोपन्न धावसंख्येची गरज आहे 18 बॉल मध्ये. अठरा बॉल मध्ये आता 54 धावसंख्येची गरज आहे. बिरदोले संघाला टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय खऱ्या अर्थानं स्वीकारला. परंतु त्या निर्णयावरती अनुषंगून गोलंदाजी झालीच नाहीये आणि आता गोलंदाजीला विसरून फलंदाजीकडे जास्त फोकस करणं फार गरजेचं आहे. कारण क्रिकेट हा खेळामध्ये कोणतीच धावसंख्या मोठी नाहीये, कोणतीच धावसंख्या छोटी नाहीये. ती तुमच्या कर्तृत्वावरती सिद्ध होते. कारण पराभव पहिल्यांदा रनात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. आणि जे माणसं मनाने खऱ्या अर्थानं पराभूत झालेले असतात ना, ती रनात कधीच जिंकत नाहीत. आणि जी मनानं जिंकलेली असतात ना, ती रनात कधीच हारत नाहीत. इथून किती चांगल्या मनानं मैदानाच्या आतमध्ये उतरेल खऱ्या अर्थानं बिरदोले संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे.
स्वतःच्याच मैदानावरती अडचणीच्या सामोरं जावं लागेल, कारण 18 बॉलमध्ये 54 या सोप्या देखील नाही आहेत आणि त्या कठीण देखील नाही आहेत. कारण शेवटच्या बॉलपर्यंत लढणं ही सर खरी क्रिकेटची खरी गंमत आहे. तुम्ही किती जिंकता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही संघर्ष किती करताना हे क्रिकेटमध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही. तुमच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतात. तुम्ही कष्ट करत असताना तुमच्या वृक्षाच्या मुलाची उंची खऱ्या अर्थानं कशी वाढते ती तुमच्या घामावरती अवलंबून असते आणि तुम्ही तुमच्या मुलाची किती घाम घालता त्यावरून तुमचं यश खऱ्या अर्थानं समजत असतं. इथून खऱ्या अर्थानं घाम घालावा लागेल 54 पर्यंत पोहोचण्यासाठी. स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोतला बाहेर काढून गेला. स्वर्गात गेल्यानंतर देवाने ज्याला चुकून मुजरा केला तो मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. इट्स अ नो बॉल कॉल. अंपायरचा निर्णय नो बॉलच्या साह्यानं पहिलाच बॉल फ्री आणि इथून मात्र आता या मॅच मध्ये कमबॅक होईल का? नो प्लस 1 टोटल नो प्लस नोचे 1 रन ऍड होते धावफलकावरती. 1 धाव धावफलकावरती. हुलात टाकल्या बॉल. वॉट बॉलिंग. यष्ट्यांपाशी अगदी समेप गेला बॉल. यार्कर लेंथ मोठ्या पटक्यांपासून थांबवायचं होतं कारण ऑन फ्री बॉल होता. तिथे योग्य टप्प्यावरती योग्य लाईन वरती बॉल हाताळलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये परेशनं एका बॉलचा अखेर खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 1. सेमीफायनल नंबर 1 तुम्ही पाहताय जिथे मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी चाललेला संघर्ष. यतींसाठी हा बॉल पुन्हा एकदा यार्कर लेंथ. नो बॉल कॉल वन्स अगेन. अंपायरचा डिसिजन वन्स अगेन. नो ओव्हर स्टेपचा नो बॉल. परेशने केले पुन्हा एकदा चुकी. इथून 2 नो बॉल खेळलेत परंतु एकही मोठा फटका आलेला नाहीये. इथून मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी यतीनला आता एक मोठा फटका खेळण्यासाठी सुवर्ण संधी चालून आली मैदानाच्या आतमध्ये. एका बॉलचा खेळ संपलाय. धाव संख्या 2. धावफलकावरती नो बॉल फेकले दोनही. तिथे बॅटनं अजूनही धाव आलेली नाहीये. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा भरपूर आहेत. तिथे कुठेतरी ओव्हर स्टेप मध्ये नो बॉल येतोय परेशच्या माध्यमातून. चला प्रत्येक बॉलला टाइमपास करू नका, सक्त ताकीद देतोय ऍज अ कॉमेंटेटर आणि ऍज अ अंपायरला देखील विनंती करतोय. प्रत्येक बॉल मध्ये तुम्ही इतका टाइम घेत असाल ना तरी फार चुकीची गोष्ट आहे. हा बॉल देखील चांगल्या रीतीनं यतीन सारख्या फलंदाजाला थांबवण्यामध्ये यश आलं. निर्धाव चेंडू होतोय. लाऊडली अपील फिंगर गोचप. महत्वाचा धक्का. गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच यतीन. इथून मात्र माघारी परतत असताना सन्माननीय अमरजी मिसाल सर इथून रजा घेत असताना त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या वतीनं बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी त्यांचा आम्हाला मिळाला. असंच प्रेम मालेगावकरांवरती असू द्यात अशीच अपेक्षा या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करतो. रमेश जाते नवीन फलंदाज. आणखी एक वेगवान बॉल. फार चांगली गोलंदाजी. 54 वाचवत असताना अक्षरशः जखडून ठेवलंय फलंदाजांना. 4 बॉल मध्ये धावसंख्या 2 धावफलकावरती. 54चं लक्ष. अगदी थोड्याच वेळात मेगा फायनलचा थरार आपल्या समोर होईल. क्रीडांगणाच्या सभोवताली क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. त्यानंतर देखील सरचे मॅच स्वागत. फुल टॉस बॉल. फटका चांगला. क्षेत्ररक्षकाचे प्रामाणिक प्रयत्न, चांगली फिल्डिंग डीप मिड विकेट मध्ये. तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या 2-2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 2.
एका षटकामध्ये धावा आहेत 4. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 50 धावसंख्येची गरज आहे. बारा बॉल मध्ये 50चं इक्वेशन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. विवेक मागील मॅचचा हिरो, आता त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. टप्प्याचा बॉल फटका चांगला आहे हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक पकडले सहजरित्या कॅच. इथून फलंदाज मागील मॅचचा हिरो होतोय बाद 0 वरती. लागलाय धक्का दुसरा. कमॉन्डीज पहिल्याच बॉल मध्ये सफलता मिळाली. बॅकपुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त फटका दीपकच्या बॅट मधून येतोय. हा पहिला संघर्षमय चौकार. इथून धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. दहा बॉलचा आता केलीतून बाकी आहे 46 करायच्या. इथे बॉल हवेमध्ये. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डाऊन द ग्राउंड केला होता बॉल. दीपकनं पुन्हा एकदा सिंगलला काहीच होणार नाही या मॅच मध्ये. इथून मोठ्या फटक्यांकडे पाहावं लागेल, कारण समीकरण आपण पाहताय 9 बॉल मध्ये 45 धावा करायच्यात. टप्प्याचा बॉल फटका चांगला आहे. डीप फाईन लेग मध्ये एक टप्पा घेत चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी तो चौकार. आता अंतिम 8 बॉल तकेल बाकी आहे करायच्यात 42. कलबेचा वेगवान बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित. रन मिळते बॉल वरती देखील. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. 54चे लक्ष. 40 अजून इथून हवे आहेत. निर्धाव चेंडू ऑफ ब्रेक स्टाईल ना बॉल फेकलाय. निर्धाव चेंडू होते. आता अंतिम 6 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. धावा करायच्या त्या टोटल 40. हरेश बॉलिंग मार्क वरती. पहिल्याच बॉल मध्ये आली आहे सिंगल. आता इथून औपचारिकता बाकी आहे 5 बॉल मध्ये 39 ची गरज.
इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक, सहजरित्या सोपा कॅच पकडला, इथून फलंदाज बाद. 4 बॉल मध्ये आता 39 करायच्यात. इथे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 35 करायचे आता 3 बॉल मध्ये. औपचारिकता बाकी, अगदी सेमीफायनल नंबर 1 आपण पाहताय. टोटल 1 साइड रित्या होत असताना दामोते संघाने 53 जमवल्या पहिल्या सत्रात आणि त्या 54 वाजत असताना त्या मजबूत अवस्थेमध्ये दामोते संघ. 3 बॉल मध्ये 35, अशक्य असं आव्हान. वेगवान बॉल, संधी दिली नाहीये, चान्स क्रिएट करून दिलाच नाहीये फलंदाजाला. 2 बॉल मध्ये 35. हा बॉल देखील परफ्यूम डिलरी हाताळले, खऱ्या अर्थानं 1 बाउंडचा इशारा. पंचांचा निर्णय. एका बॉल मध्ये आता 35 करायचे तिथून. आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. सामना जिंकलाय खऱ्या अर्थानं सहजरित्या. मेगा फायनल मध्ये पोहोचलाय दामोते संघ. कॉंग्रॅच्युलेशन. मेगा फायनल ऑफ दिस टुर्नामेंट. एकीकडे अग्रिसेना बडवल आणि त्यांच्या अगेन्स्ट दामोते, या 2 संघादरम्यानची मॅच.